हॅलो 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 ठीक. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बघा आपण वाटेबंदरमध्ये आहोत आणि इथल्या वातावरणाचा आस्वाद घेऊ शकता. धुका म्हणजे थोडंपणे धुकं वातावरणाचं इथे दिसायला लागले. थंडीचा जो काही प्रभाव आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगल्या रीतीने या अगोदरच्या मॅचेस पार पडल्या गेल्या आणि त्यानंतर आता आपण आलेलो आहोत या पहिल्या ग्रुपच्या म्हणजे ग्रुप ए च्या शेवटच्या अंतिम सामन्याकडे. आणि ए ग्रुप मधील शेवटच्या मॅच कडे आपण आलेला असताना अखेरकार तेच दोन संघ ज्या दोन संघांनी ए ग्रुपची पहिली मॅच खेळली होती, आता त्या दोन संघांदरम्यानची ही मॅच आहे. या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारणार हे आपण बघणारच आहोत. परंतु या अगोदरचा रिझल्ट एकच सांगतोय की पहिली मॅच एक चांगल्या स्थितीनंतर वैभव केदार मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घालून खेळायचं, त्यामुळे प्लीज या. आपण मागील मॅच मॅन ऑफ द मॅच केदार देसाई. हा वैभव नवार दादा यांच्या शुभाचा जर्सी देऊन गौरव करण्यात येणार आहे. येस फक्त टी शर्ट देण्यासाठी. ओके ठीक आहे. प्रिन्स आहे मॅन ऑफ द मॅच. प्रिन्स आपण या. माफ करा आमच्या स्कोररकडून चूक झाली होती आणि त्यामुळे येस येस क्रॉस चेक केलं. चला खेळाडू कक्ष खाली करा. चला सर्वांनी निवान 11 आपण सगळ्यांनी तिथून बाजूला यायचं आहे. गुरुदत्त आपण बसून घ्या. माफ करा साई श्रद्धाची बॅटिंग आहे, तर साई श्रद्धाचे सर्व खेळाडू आपण बसून घ्या. मध्ये कुणी उभे राहू नका, कारण तो याय जायचा रस्ता आहे. तिथून गाड्या सुद्धा येतील, माणसं सुद्धा येतील, त्यामुळे प्लीज सर्वांना विनंती आहे. मयूर गाडी थोडी आतमध्ये लावा. मयूर घरत आपण गाडी थोडी आतमध्ये लावा. अखेरकार रत्नेश सिंगला टी शर्ट घालायला लावलाय आणि तो बॅटिंग साठी आलाय. साई श्रद्धा संघ प्रथम फलंदाजी करेल आणि गुरुदत्त गोलंदाजी करताना दिसणार आहे, क्षेत्ररक्षण करताना दिसणार आहे. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, थोडेसे चेंडूवरती गेले. तुषार किन्नी हाताच्या मागून चेंडू टाकण्याचा प्रयत्न, एकदा धावून कंप्लीट केली गेली. खूप मजा येणार आहे या मॅचला. मजा यासाठी कारण या दोन्ही संघांचं अस्तित्व या स्पर्धेमधील अवलंबून असणार आहे. त्यामध्ये जर जिंकाल तर टिकून राहाल आणि जर पराभूत व्हाल तर मात्र स्पर्धेबाहेर व्हावं लागेल. श्री समर्थ फूड कॉर्नर म्हणजे जिथे आमच्या मंचाच्या उजव्या बाजूला तिथे नाश्त्याची सुविधा आहे. इनसाइड आउट. काय जबरदस्त फटका. रत्नेश सिंग ब्रँडेड स्ट्रोक. अतिशय चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला आणि 4 धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून. बघा दोन खेळाडू मी अजूनही तुम्हाला सांगेल, ज्यावेळेला रत्नेश सिंग आणि विवेक पांडे बॅटिंग करतात आम्हाला जुना काळ थोडासा आठवतो सेंट्रल पार्कचा.
ज्यावेळेला हे दोन संघ त्या संघाच्या माध्यमातून खेळायचे, असलम मोंडलची खूप चांगली साथ मिळायची, सुनील त्या संघामध्ये खेळायचा आणि हे खेळाडू त्यावेळेला जसे चमकायचे ते आता त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त शाईन करत असताना दिसत आहेत आपल्या खेळाला. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जतीन पाटील ओहो आऊच्या हातामध्ये चेंडू यायला उशीर झाला आणि एवढा आऊला स्ट्रेस करायला लावणं म्हणजे त्रासदायक बाब आहे. तिथून चेंडू घेऊन यष्टीवरती येईपर्यंत उशीर झाला आणि एक धाव चपळाईनं रत्नेशने कंप्लीट केली. सिंगलने धाव फलक पुढे जात आहे. धाव फलकावरती धावा. केदार देसाई याच्यासाठी हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बघा बॉलिंग अटॅक मध्ये बदल, जसं मगाशी आपण बघितलं होता नाही रोहनच टाकतोय, माफ कर, रोहनच पहिली षटक हाताळण्यासाठी आलाय. हो 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 शेवटच्या क्षणाला चेंडू वळलाय लेग स्टंपच्या बाहेर, वाईडच्या रूपाने एक धाव येईल. विराट नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. विराट नेटवर्क म्हणजेच आमचे विपुल नवार, वैभव नवार, शिव पटेल आरती टीम म्हणू शकता. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करती धाबा 9. या ऐकूयात एक गाणं आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न वर, अन पदार गेला न वर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे. रचित पाटील नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू रचितचा लेग स्टंपच्या बाहेर, अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. खूप मजा येणार आहे या मॅच मध्ये. धावा बनणार, धावांचा पाठलाग होणार, धावांचा बचाव होणार, हे सगळं बाब दिसणार आहे. परंतु प्रत्येक धावेसाठी संघर्ष. रोहनने समोर स्वतःला झोकून दिल्याने चेंडू अडवलाय. डॉट बॉल. केदारने हा फटका जरूर चांगल्या रीतीने एक्झिक्यूट केला होता, परंतु केदार तितका कंट्रोल मध्ये दिसला नव्हता. हो सुशांतच्या हातामधील कॅच ड्रॉप. तुषार जरूर बोलला की बाहेर होता, परंतु हा बाहेर नव्हता. जर टप्पा पडला असता तर बाउंड्री मिळाली असती. केदार 2 असफल प्रयत्न समोरच्या दिशेने. ये बहुत ही बड़ी गलती है, बहुत बड़ी गलती. ये होना ही था, इसके लिए मजबूर किया क्योंकि पिछले 2 गेंदे डॉट थी. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विवेक पांडे मैदानाच्या दिशेने येतोय. बघा एपीएल या दुसऱ्या पर्वामध्ये आले आणि एपीएल सीझन 2 साठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते आपलं कर्तव्य सुद्धा आहे. ओहो चेंडू मागे जात होता, अल्केशने पकडला. निर्धाव येतोय लगातार. निर्धाव अशी कहाणी. रत्नेश सिंग नॉन स्ट्राईक एंड वरती बघायच्या भूमिकेमध्ये आहेत. साई श्रद्धासाठी ही मॅच खूप महत्वाची आहे आणि तशीच ही मॅच महत्वाची आहे ती गुरुदत्तसाठी सुद्धा. आणि इथे फलंदाज बाद. विवेक पांडे डिपार्ट्स. वैभव तर सदानंददादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल सदानंददादा पाटील आपणास की आपण मंचावरती यायचंय. मी विनंती करेल सदानंददादा पाटील यांना की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आगाशी प्रीमियर लीग एपीएल सीझन 2 च्या वतीनं. आपणास विनंती आहे आपण मंचावरती विराजमान व्हा.
2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्यात. रचित पाटीलने या इनिंगला आणि या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी कंबर कसली आहे आणि जी काही पहिल्या षटकामध्ये उणिवा भासल्या होत्या त्या सर्वांना बॅक करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली. परंतु रत्नेश सिंग या सर्व बाबींना अपवाद आहे. रत्नेश सिंग अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला चॅलेंज करण्यासाठी कुमार गावड आलेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. हो हो, यावेळचा चेंडू उजव्या स्टेज जास्तच बाहेर आहे. पंच वळताना सांगतात येस इट इज वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. APL सीझन 2. सिंगल साठी हा चेंडू खेळला. सुनील मध्ये सुद्धा क्षमता आहे. सुनीलने या अगोदर साई सिद्धीच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगला खेळ दाखवला होता मागील वर्षी. यावर्षी साई श्रद्धाच्या माध्यमातून खेळतोय. उचलू घेणारा चेंडू बॅकअप लेन आणि त्यावरती सुद्धा एक धाव. APL सीझन 2 आपण बघत आहात. आमचे स्पॉन्सर्स या स्पर्धेला लाभलेले माजी नगरसेवक दिनेशदादा पवार, वसई नवघरचे ते नगरसेवक, त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. डेव्हिड रेस्टॉरंट अर्जुन गुप्ता यांच्याकडून आर्थिक सहाय्य. गणेशदादा पाटकर वसई नवघर यांच्याकडून आर्थिक सहाय्य. भूपेश यलवणकर BJP यांच्याकडून आर्थिक सहाय्य. बाळूशेठ शिवाजी गिजरे यांच्याकडून सहाय्य. त्यानंतर हॉटेल ग्रीन व्ह्यू प्रतीक मराठे यांच्याकडून आर्थिक सहाय्य. प्रीती ट्रॅव्हल्स देवेंद्र गुरव वसई. ओहो, हातातील चेंडू निसटलाय. रचित फेकी करतोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. झेल सुटलाय जरूर परंतु त्यानंतर जीवनदानावरच एक धाव सुद्धा येते. जखमेवरती मीठ चोळावं त्या प्रकारची ही धाव आली आहे. सिंगल धाव येते. जॅकबाय फर्नांडिस यांच्याकडून आर्थिक सहाय्य. ओमकार कलेक्शन आगाशी ओमकार राजपूत यांच्याकडून आर्थिक सहाय्य. राकेशजी भाते यांच्याकडून RB बॉस यांच्याकडून आर्थिक सहाय्य. त्यानंतर ज्या ट्रॉफीज आपण बघतोय त्यापैकी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी रंजनदादा पाटील यांच्या माध्यमातून संतोष दादा वेखंडे यांचं मनापासून धन्यवाद. चैतन्य भरत घरत मिठागर यांचं मनापासून आभार. बॉलर बॅट्समन फिल्डर सिरीज यांच्यासाठी ट्रॉफी व्हॅली शेट वसई फादरवाडी यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर बेस्ट बॉलर बॅटर फिल्डर आणि सिरीजसाठी जी टी-शर्ट आहे ती देण्यात आली आहे राजन स्पोर्ट्स मृदुल मेहर यांच्या माध्यमातून. आमच्या सर्व स्पॉन्सरचं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचची टी-शर्ट ही अग्निमेश कातळ बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. उर्फ बिल्लू यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. थँक्यू सो मच. आपले सुद्धा मनापासून आभार. धावफलकावरती धावा 21 आणि तिसऱ्या षटकातील किती बॉल झालेत आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 21 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. कुमार गाबड चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. नवीन फलंदाज रोहित यादव मैदानाच्या दिशेने आलाय. रत्नेश सुद्धा बाद झाला. म्हणजेच काय तर साई श्रद्धा संघ थोडा अडचणीमध्ये दुसऱ्या षटकामध्ये झालेली हानी तिथून सावरू शकलेला नाहीये. परंतु या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. कधीही पलटवार करू शकतात. रोहितने हलक्या हाताने ऑन साईडला ढकलून दिले चेंडूला. एकदा तोपर्यंत येते जोपर्यंत वैभव चेंडूवरती येईल. अशा प्रकारे 3 षटक संपलेत. 22 धावा धावफलकावरती. 22 टीम साई श्रद्धा. मनीष घरत गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात असताना बघा मनीषच्या नावे खूप मोठे मोठे विक्रम आहेत परंतु त्या अगोदर मनीषचा आजचा परफॉर्मन्स बघणं. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. तुषार किनी वेगानं फेकीमध्ये ती नेकी नव्हती म्हणून थोडासा उशीर झाला आणि एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. थोड्याच वेळात
अजून एक ग्रुप म्हणजे ग्रुप बी ला सुरुवात होईल आणि नेक्स्ट मॅचचा टॉस या इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत रेहान दुर्गेश 11 आणि प्लेयर्स SP दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉक्समध्ये यायचंय. वैभव नवार दादा आपण कुठे असाल मंचाजवळ या. मनीष विश्वकर्मा आपली वाट बघत आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. ओ हो रचित ये क्या हुआ है. ये प्लान के बाहर था. रिस्क लिया रोहित ने परंतु रिस्क घेऊन सुद्धा परवडलेला नाहीये. इथे एकच धाव मिळेल. विकेट सिंगल धाव येताना पाहायला मिळते. सागर राजपूत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. बघा कागदोपत्री साई श्रद्धाचा बॅटिंग ऑर्डर तितका वाईट नाहीये. खूप चांगले खेळाडू त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत. फक्त आज ते कनेक्ट होताना दिसत नाहीत. ही अडचणीची बाब. हो हो सिंगल ये क्या हुआ है. सिंगल धावून कंप्लीट होतीये. सिंगल धाव येते एकच धाव मिळते आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 27-27 वरती चेंडूचा खेळ 4 चेंडूचा झालाय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जात होता परंतु रचितने अडवलाय. एक धाव येते आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू 28 आहे. इथून चौकार आला. एक चांगली स्थिती असू शकते ती चौकारानंतरची साई श्रद्धासाठी परंतु काय मनीष तो मोठा फटका लगाव देईल का. समोर चेंडू अडवलाय. रनआउटची संधी. बघा रोहनने आडवे तिडवे पडून बॉल चांगले अडवलेत आणि अखेरकार एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक 29-30 चं लक्ष ठेवलं गेलं गुरुदत्त समोर साई श्रद्धाच्या माध्यमातून. चला या दोन्ही कॅप्टन रेहान दुर्गेश 11 आणि प्लेयर्स SP लगेच टॉस साठी यायचंय. या सदानंद पाटील कोणती अशी स्पर्धा नाही जिथे सदानंद दादाची उपस्थिती नाही. रेहान दुर्गेश 11च्या माध्यमातून त्या संघाचा खंदा पाठीराखा म्हणून त्यांना आपण पाहतो. संघ मालक म्हणू शकता आणि आता दोन्ही कर्ण तर आमच्या साथीने जोडले गेलेले आहेत. मॅचला सुरुवात सुद्धा होतीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल धाव धावून धावफलकाचा स्त्रीगणेश झाला. या दोघांवरती खूप मोठी मदार आहे. थँक्यू सो मच दादा. विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. नाडबिगीचा कौल जिंकलाय. करण काय निर्णय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. लास्ट इयर इथे फायनल खेळले होते तुम्ही आणि यावर्षी तुम्हाला पहिला सामना प्लेयर समोर खेळायचा. कशी तयारी आहे आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल. स्पर्धा तर खूपच चांगली असते आणि आम्ही पण आमचा चांगला गेम करायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. सिद्धू टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता. आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. असं खूप वेळा झाले की या मैदानावरती किंवा बाकी मैदानावरती दुर्गेश तुमच्या समोर आली आहे. रिझल्ट कधी तुमच्याकडे कधी त्यांच्याकडे राहिला आहे. आत्ताच्या मॅच साठी कशा प्रकारचं प्लॅनिंग असेल.
जसं रिझल्ट सांगताय तसं रिझल्ट काही म्हणजे जसं आपण आपली चुकी करतो तर रिझल्ट दुसरीकडे जातो. तर त्या चुका कमी करणं ह्या गरजेचं आहे. ते आम्ही आम्ही डिस्कस करून त्या चुका कमी करण्याचा प्रयत्न करतोय. APL ही स्पर्धा मागील वर्षी पहिल्या वर्षी होतं, यावर्षी दुसरं वर्ष. कसा वाटला यावर्षीचा हे हे आयोजन? हे आयोजन खूप छान आहे आणि दरप्रमाणे म्हणजे दरवेळी आम्ही खेळतो तो पिच पण आता चेंज केलेलं आहे. तर आता पिच नवीन बनवलं तर त्या पिचवर खेळताना पण मजा येईल कारण की साईड पण वाढवलेली आहे. तर खेळण्यात आनंद अजून मजा येईल याच्यात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा, टॉस जिंकला रेहान दुर्गेशिलन या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये या दोन्ही टीम इन ऍक्शन दिसतील. त्या अगोदर जाऊयात या मॅच कडे जिथे आपल्याला दुसरा क्वालिफायर मिळणार आहे ग्रुप ए चा. थँक्यू डीजे. काय घडलंय मैदानात? पहिलं षटक झालंय 6 बॉल 6 आणि नवीन गोलंदाज सागर राजपूत गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक गोष्ट बघण्यासारखी होती, ज्या वेळेला बॅटिंग चालू होती, प्रिन्स बाद झाले होते, त्यानंतर डगआउट मधून एक आवाज येत होता की इथून 3 बॉलला 3 काढ म्हणजे मॅच मध्ये जाऊ. एकंदरीत प्लॅनिंग होता 30चा आणि कदाचित त्या 29 रन्स नंतर त्यांना एक समाधान मिळाल्याने त्यांनी स्वतःला कॉन्फिडंट बनवलंय. आणि म्हणूनच की काय या दुसऱ्या इनिंगची सुरुवात असताना येस जतीन पाटील साठी लगातार 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस आहे न्यामाबाई मोरेगाव यांच्या वतीनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हा डिक्लेअर झोन पार करतोय. जतीन पाटील साठी बक्षिसांचा वर्षाव झालाय. न्यामाबाई मोरेगाव यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं बक्षीस आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, मोठ्या फटक्यासाठी जात होते, बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय, सिंगल. ओपनिंग पेअर मध्ये बदलाव आहे. तुषार किनीला मागे ठेवलंय आणि अल्केश पाटीलला प्रमोट करून ओपनिंगला पाठवलंय. आणि हे दोघंही फलंदाज आपला तो परफॉर्मन्सद्वारे कस दाखवत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर वाईडची सांगता होतीये आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला कमबॅक बघा गुरुदत्तने पूर्णपणे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगला, प्रयत्नाला मिळते सफलता. चेंडू सीमारे का पार, चौकार. थँक्यू 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 डीजे. थांबवतोय. 13 झाल्यात, 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडूचा खेळणं शिल्लक आहे 14 मध्ये 14 जतीन पाटील साठी बक्षीस झाले न्यामाबाई मोरेगाव यांच्याकडून. ऑफ साइडला जो कॉर्नर आहे तिथे जो बॅनर आहे त्याच्या बाजूला जर का चौका मारला किंवा बॅनरवरती मारला तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. अनोखं बक्षीस आहे. हलक्या हाताने खेळलेत जरूर. सिंगल दाब येते. मॅच अजूनही ऑन आहे. चौकार आल्यानंतर थोडस दडपण जे ते रिलीज केलंय खास करून अल्केश पाटीलनं. आणि आता अंडर प्रेशर आहे तो म्हणजे सागर राजपूत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा रेखा पार. कहा था ऑफ साइड लेकिन मारा है ऑन साइड. जतीन पाटील च्या बॅट मधून येते मोठा फटका. 4 धावा. धावफलकाची धावा 18. आता 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 चेंडू 12 धावा. काय या धावांचा पाठलाग होईल की या धावांना वाचवलं जाईल? येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला सांगेल. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. सन्माननीय अतिथी
सन्मान्य प्रदीपजी सुवर्णा साहब यांचे या ठिकाणी आगमन झाले। वेलकम साहब, आपले सहर्ष स्वागत। वेलकम सर, आपका तहे दिल से स्वागत है एपीएल की जानिब से। तिसरं षटक हाताळण्यासाठी रोहित यादवला पाचारण करण्यात आले। पहिला चेंडू त्याने हाताळला तो मागे निघून गेला। डिक्लेअरच्या दिशेने सिंगल दा मिळते, सिंगलने स्ट्राइक रोटेट। गुरुदत्तकडे ॲडव्हान्टेज काय, तर त्यांची सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तशीच्या तशी उभी आहे, कोणत्याही प्रकारे हानी झालेली नाहीये। रोहित पुन्हा एकदा टॅप केला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, फलंदाज बाद होणार का? येस, बाद व्हावं लागतंय बंटीला। मोठा हादरा गुरु मनवेल पाडाला, गॉन। रोहित यादव, रचित आलाय। रचित हा खडूस क्रिकेट खेळतो। रचितची जेव्हा पण तुम्ही बॅटिंग बघाल ना, क्रुशियल मोमेंटला तावानं रागात, परंतु सगळेजण विचार करतात तो रागात असतो, परंतु तसं नाहीये। तो फक्त चेंडूला सीमारेखा पार कसं पाठवायचं यासाठी विचार करत असतो। तुर्तास तो मैदानाच्या आतमध्ये आलाय, मोठा फटका ऑन साइडला, सुनील, ओहो, सुनीलने चेंडू अडवला आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता। आता 7 मध्ये 9 मॅचची स्थिती बघा काय झाली आहे। 7 मध्ये 9, कोण खाऊन जाणार आहे भाऊ, बघूया। चांगली मॅच, गुरुदत्त विपक्ष साई श्रद्धा। रोहित यादव ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फॉलो मध्ये चांगली फिल्डिंग, ओहो, रोहित नाही करू शकला त्या चेंडूला हिट। षटक संपलंय। आता 6 मध्ये 8, 6-8। जतीन पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्यावरती बक्षीस लागू आहे न्यामाबॉईज मोरेगाव यांच्याकडून। लगातार 3 चौकार, पण त्याच्यासाठी तेवढा वेळ नाहीये, 2च आता लागतील। परंतु ऑफ साइडचा जो चौकार आहे त्याच्यासाठी 500 रुपये, 500 रुपीज। चला, एवढा वेळ नाहीये। साई श्रद्धा, केदार देसाई नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय। समोर जतीन पाटील आहे, मजा येणार आहे। ओ, ये क्या हुआ है? सागर राजपूतच्या 2 हातांच्या मधून चेंडू होतोय फरार, सीमारेखा पार, येतोय एपीएल चौकार। केदारचा पुढील चेंडू जतीनसाठी, ओहो, पुन्हा एकदा मॅच काय फिनिश आहे का? येस, मॅच फिनिश। लगातार 2 बाउंड्री, चेंडू सीमारेखा पार, चौकार। थँक्यू डीजे। चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे। आता झालेला मॅचचा मॅन ऑफ आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर जतीन पाटील फ्रॉम गुरुदत्त। जतीन पाटील